आज आपण ऐकणार आहोत एका मूर्ख गाढवाची गोष्ट. एक मीठ विकणारा दररोज गाढवावर मिठाची पोती घेऊन बाजारात जात असे. रोज वाटेत त्यांना एक नदी पार करावी लागे. एके दिवशी नदी ओलांडत असताना गाढव अचानक नदीत पडले आणि मिठाची पोतीही पाण्यात पडली. मिठाने भरलेली पिशवी पाण्यात विरघळली आणि त्यामुळे पिशवी वाहून नेण्याइतकी हलकी झाली. यामुळे गाढव खूप खुश झाले. आता पुन्हा गाढव रोज तीच युक्ती करू लागले. त्यामुळे मीठ विक्रेत्याला खूप त्रास सहन करावा लागे. मीठ विक्रेत्याला गाढवाची चाल समजली आणि त्याला धडा शिकवण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी त्याने कापसाची पिशवी गाढवावर चढवली. आता गाढवाने पुन्हा तीच युक्ती केली. कापसाची पिशवी अजून हलकी होईल अशी त्याला आशा होती. आज मात्र ओला कापूस वाहून नेण्यासाठी जड झाल्याने गाढवाचे हाल झाले. यातून त्यांनी धडा घेतला. त्या दिवसानंतर त्याने कोणतीही चालाकी केली नाही आणि मीठ विक्रेता सुखी झाला.